काय बस जरा तूट के असं नाही तू दे काय आहे मग दाब कसं दाबू पण दाबू कमी कर बा नाही दाब थोडं काय जेवढं जा चपाती भाजी खा येत नाही मला अजून दे संध्याकाळी अहो काय दाब के काय दाबू दाब नाही दाब दाब येते श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि भाच्याची जी बायको आहे तिने 9 गुरुवारचं व्रत केलेलं होतं. आजचा 9वा गुरुवार होता. आणि आधीच्या व्हिडिओमध्ये थोडासा स्वयंपाक मी दाखवलेला आणि राहिलेला स्वयंपाक वगैरे पूजा सगळं या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हा कांदा आहे, हा कांदा भजीला चिरलेला आहे, कारण महाराजांनासुद्धा प्रचंड कांदा भजी आवडत होती. आणि बटाटे जे आहे ते 1.5 किलो बटाटे शिजवलेले होते. आणि हा कांदा आहे तो बटाटे भाजीलाच आहे. बटाटे भाजी ही आम्ही लाल बनवणार आहे. तर त्यासाठी मी जवळजवळ 3-3.5 पळी तेल घातलेलं, जिरं मोहरी घातली, कढीपत्ता घातला आणि भरपूर असा कांदा हा घालता आहे. खाणार आहे कांदा भरपूर घातलेला, कारण की 1.5 किलो बटाटा एवढ्या जणांना पुरवणार नाही. 20 ते 21 लोकांचं जेवण होतं. आईंकडनं आणलेलं ते मला पूर्ण नाही बघा. चहा दुसऱ्यांना मिळालेला आहे. स्नेहलनं चहा दिलाय, मस्त केलं. माझ्या नाव ठेवलं कांदा भाजत भाजत इकडं तिकडं मी का करत होते, तर एवढं गरम होत होतं त्यांच्यात काय विचारायला नको. 3-3:30ला स्वयंपाकला घातलेलं, पण अजिबात तिथं उभारं वाटेना. त्यामुळे मी इकडं कांदा भाजायला ठेवलेला आणि इकडं करत मी कांदा भाजला. कारण कांदा भाजायला भरपूर वेळ लागतो. पूर्ण तांबूस कलर येऊसपर्यंत आपल्याला कांदा हा भाजायचा असतो. आणि आमरस पण बनवायचा होता, तर त्याच्यासाठी 2 डझन आंबे आणलेले होते. आता ते घ्या. एक काम कर, कांदा भाजायला जवळजवळ अर्धा तास गेला. बघू शकता तुम्ही, आत्ता आपला कांदा भाजलेला आहे. धनपूड जिरपूड घातलेली आहे मी त्यामध्ये. त्यानंतर हळद हिंग घातला आणि लाल तिखट पण घातलं आणि ते व्यवस्थित तेलात परतून घेतलं. लाल तिखटमध्ये मी बेडगी मिरची जी असते तिचीच फक्त पावडर वापरलेली आहे, कारण वहिनीची जी चटणी आहे ती थोडीशी तिखट झालेली आणि खूप चरका मारत आहे. आणि लहान मुलं खाणार म्हटल्यावर मग मी काही ती घातली नाही चटणी. नुसताच बुक्का बेडगी मिरचीचा जो होता तो वापरला. त्यानंतर आलं लसूण याची पेस्ट वापरलेली आहे. हे बघू शकता, बुक्क्याचं जे पॅकेट होतं त्यातलीच मी चटणी फक्त वापरलेली आहे. काय मी लागतो तुम्ही आंबरस करता सा स्नेहल ते हे टाक, बटाट टाकेत. बस काय थांबा की बटाट टाकून दे. जशी चपाती बारक्या लाट तव्यात मावनात त्या नाही ही आहे किंवा बरोबर नाही, तव्याच्या बाहेर आली ती.
बघा कड्यानं भाजत नाही ती, म्हणून मोठा तवा ठेवाय पाहिजे होता. ठेवू काय? ठेव तो मोठाच, पटाटा लाटा येते. बस करा, बंद करा वेळी. अशी मस्तपैकी बटाट्याची भाजी लाल चरचरीत तयार झालेली आहे. आता मोठे लाटा काय? आणि इथं आमची रस्सी चपात्या लाटत आहे. तापाय नसेल तर वास नाही. हातात घेतो की तोपर्यंत तुम्ही दुसरी लाटा. हातात घेऊन काय करतीस? तापलं तापतोय लगेच. म्हणतीस, तापत नाही. स्नेहल चपात्या लाटत आहे. नाही भाजून घेत किती हसते चांगले. आणि इकडे वहिनी आंब पिळत आहे. नाही धूत आहे, धूत आहे. आंबे नाही. आणि समय घेतलाच आहे त्या मग. आंबे धुवून घेतलेले आहेत. एवढ्या चपातीचे गोळी केलेले आहेत. मग काय रशी कसं चाललंय? तांबा डोकीत टाकशीला. हे बघा ही कशी गरगरी थांबायची. हे गरगरी शिकून झाले असं. रशी काय काय वाटलं मी दाखवू नकोस. रशी इकडे मावशीकडे कर. पहिले कांद्याला मीठ लावून ठेवले. ओवा घातला. तोंड वर करते जरा असं. ओवा घातला. ओवा घातला त्याच्यात. ओव्यावर पीठ चाललं. आता कडक तेल घालायचं. सोडा सोडा नंतर. घालू काय? पुढं बघ मावशी. हे बस बस बस. बटाटी भाजी, वरण, भात झालेला आहे. आणि बहीण चपात्या लाटत आहे. मी तिकडं आमरससुद्धा केलेला आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी मग जे आपलं कांदाभजी होती ते तळून घेतली. कारण कांदाभजी जास्त होती त्यामुळे त्यांना जास्त वेळ लागणार होता. मला त्याने असे हे करायचं नाही हातानं. ती मोठे आहे ती एकच लाव. असं मी हम्म. कुठे गेल्या? हे आरती घ्या. ते शांत झालं. मम्मी घ्या. काय आलाय? आणि त्यानंतर स्नेहलनं पुस्तक वगैरे वाचून घेतलं नवगुरुवारचं आणि आरती वगैरे केली. मुलं येऊन बसलेली होती. तोपर्यंत गायला एक नैवेद्य काढला आणि महाराजांसाठी एक नैवेद्य ठेवला. म्हण की ओम प्राणाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. पायापोट आणि कुठे गेली आहे? बाहेर जातो. ये जात. एवढी भजी तळून झालेली आहेत. आता मुलं आलेले आहेत त्यामुळे मुलांना वाढून घेणार आहे आधी. सगळीजण स्माइल दे, स्माइल. कोण चांगली स्माइल देते बघूया. नाव सांगा. तुझं नाव काय? हा तुझं 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 हा तू वेद. थांब जरा पाय धुया त्यांचं. ते पोरगा इकडे बसून देखील बघा बसू. कुठं आपण कुठं शिफ्ट काय चालू नाही ही दिशा चालत नाही रे. असं चालते वास. ए नाही मी दाखवतो तुला. आधी पाय धु. तसं नाही. हा राहून दे की धु. बस बस सोड. डोळ्याला पाणी लाव त्यांच्या तसंच. हा मोटरला जाम काढ आहे पाय. की? पाय काढा मुलं. ती फुटकी 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 जोडू निघला बसवला परत. असं पाय धुवायचंच नाही. असं पूर्ण पाय धुवायचं. तुला
तोपर्यंत त्यांच्या 4 दिवसातनं एकदा पाणीसुद्धा आलेलं. इकडं पाण्याची खूप म्हणजे रडा आहे. आमच्या इकडं रोज पाणी येतं, म्हणजे ह्यांच्या इकडं असं नाही, 4-5 दिवसातनं येतं. आमच्या इकडं तर 8-10 दिवसातनं पाणी येतं. त्यामुळं पाण्याची खूप म्हणजे हे होते, रड होते. आणि बोर वगैरे आहेत, पण जे नदीचं पाणी असतं त्याने जे कपडे आणि आंघोळ आपण करतो तसं बोरच्या पाण्याने आंघोळ केल्यासारखं पण वाटत नाही आणि कपडे धुतल्यासारखं पण वाटत नाही. आणि ते पाणी अजिबात म्हणजे पुरवठासुद्धा येत नाही. नदीचं पाणी 1 दिवस आलं तरी 3 दिवस जे बॅरेलमध्ये पाणी असतं ते हलत नाही. पण बोरचं पाणी जर तुम्ही भरला तर दुसऱ्या दिवशी लगेच संपतं. काय वैशिष्ट्य आहे काय माहीत नाही. पाणी शेवटी पाणी ते पाणीच असतं, पण बोरच्या पाण्यात आणि नदीच्या पाण्यात खूप फरक पडतो. कारण जसं नदीचं पाणी पुरवठा येतं तसं बोरचं पाणी अजिबात पुरवठा येत नाही. आणि वहिनी म्हणत होते की 2 सुवासनी वाढूया म्हणून, मला एक आणि बहिणीला एक. मग मी म्हटलं नको, म्हटलं 9 लहान मुलं वाढा, कारण तिनं 9 गुरुवार केलेले आहेत, तर 9 मुलं वाढा म्हटलं. आणि असं उद्यापनाचा वगैरे आपल्या घरात कार्यक्रम असला तर खूप छान वाटतं. म्हणून मग आम्ही ठरवलं की हेच करायचं, 9 मुलंच वाढायची. आणि बरोबर म्हणजे 9 मुलंसुद्धा त्या दिवशी सांगायला नव्हती, म्हणजे ऐन टायमिंगला सांगितले तरीसुद्धा सगळी मुलं आलेले आहेत. एक मुलगा काहीतरी आजारी होता त्यामुळे तो लवकर जेवला, त्यामुळं तो आला नाही, पण बाकीची मुलं आली आणि त्याच्यासोबत मग दुसरा एक मुलगा ॲडजस्ट केला. तना मोड छान ओढ. बघा रे, इकडं बघा, इकडं बघा. ते ॲक्शन नाही भारी करते. श्री पत्र ठेव सगळ्यांच्या समोर. ठेव ठेव. कुणाला काय पाहिजे ते मागून घ्या रे. उठ देत ना श्री, उठ देत ना. सगळ्यांनी आपापली नावं सांगितल्यात. होय, जून झाल्या की कविता म्हणा काय रे. पुन्हा कुणाला इत्या तुम्हाला कसं होत असेल तेलाच्या वरण देऊ काय? याला सगळं खूप पुसलंय चालू. कोण मी? वर बघ, वर बघ, वर बघ के. पाणी देऊ काय? हं? म्हणायची बेडवर बसलेल्यांनी, खाली बसलेल्यांनी, बारक्या पोरांनी बारकी कविता म्हणायची, जुन्या कविता म्हणायच्या. तुला भात वाढू? मोठ्यानी ही कविता म्हणायची नाही, सूट होत नाही. बचपन का काय म्हणू. चला सुरुवात करा कविता म्हणायला. 1 2. आपण कोण, आपले नाव काय, आपण कोण माझ्याकडे काय काय तनिष्का माळी छान कविता म्हणतात. शांबालाची कथा नाही काय ती गुरुवारची मार्गशीर्ष महिन्यातली. हे ह्याचं पहिला झालं, ह्याला येते कविता म्हणतो. मन बाळ बघूया, कितवीला आहेस तू? कितवीला? हा, मग तिसरीची कविता म्हण बघूया. एक पण कविता नाही नसते. काय असते? पोयम असते. पोयम इंग्लिश मीडियमला आहे. मन के पोयम 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 म्हण ना. सेकंडचीच म्हण. फर्स्टला नसते. फर्स्टला तू म्हण रे मग. असते. मग म्हण की. येत नाही? तू कितवीला आहेस? तू कितवीला आहे? मग म्हण की एखादी कविता. थर्डला पण असते. म्हण. हा, असते म्हण. म्हण की मग दुसरीची म्हण.
कुणाला इथे यात कविता? नाही, मला माहिती आहे. मी थर्डला विचारलं की त्याला बाळा. मी शिकलेली आहे, graduation झालंय माझं. तुम्ही शाळेला जात नाही वाटतं मग? मी वाचले येत नाही हो. शाळेला जात नाही कोण? मला एक poem म्हणायला सांगा. मधला म्हणजे कविता राज नाव आहे त्याचं. का भाड्या माझं पोरगं असं पाहिजे मला हे आवडतं. भारी आहे. ते झोपाने का बघ करायचं ते आलं नाही इथं एक दोन पोच बनवायचं असते ना. 2 खवच पान, सुपारी, 1 पेन आणि 1 रुपया असं द्यायचं. ज्याला काढव्यात 1 रुपया ठेव त्याच्यावर आणि त्याच्यावर सुपारी ठेव. 1 पेन दे आणि पाय पडायचं. पाय द्याल ते जुळवून हे करा. घे त्या हातात बाळ, पाय पड ग. जाऊ दे हो. जाऊन दे की. हे इकडे थांब, फोटो काढा की सगळ्यांना. पाय कर पाय. तिथं उभा राहा रे, फोटो काढाय सगळे. ते बाळा हे सोन्या झालं? जी खाऊची पानं होती ती आईने नागवेलीचा वेल लावलेला होता. ती घरातलीच होती आणि अशा पद्धतीने 9 गुरुवारचं उद्यापन पार पडलेलं आहे. तर मैत्रिणीनं उद्यापनाचा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. लाईक आणि कमेंट मात्र आठवणीने करत जावा. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.